मी मोदी समर्थक आहे. मी देवेंद्र फडणवीस समर्थक आहे. कारण ते दोघेही भाजपचे समर्थक आहेत. ते भाजपचे आहेत. मी भाजपचा समर्थक आहे कारण मी कोणत्या बाजूचा आहे मला माहित नाही. म्हणजे मी भाजपच्या बाजूचा आहे राजकारणात का काँग्रेसचा विरोधक आहे की राष्ट्रवादीचा विरोधक आहे मला माहित नाही. मी माझ्या बाजूचा आहे आणि माझी बाजू ही हिंदुत्वाची आहे. हिंदू धर्म फालतू आहे आणि हे फार छान आहेत. दुसरे याला निरपेक्षता म्हणत नाहीत, याला चाभरेपणा म्हणतात. नेपाळनी भारताला फॉलो केलंय. नेपाळच्या जैन झी क्रांतीची प्रेरणा भारतात आहे. भारतातली जनता म्हणजे काय पाळणाघर सांभाळणारी वाटली तुम्हाला की तुमची लेकरं डे केअरला तुमच्याकडे सोपवून द्यायची, तुम्ही त्यांना मोठं करायचं, मग त्यांनी आमच्याच बोकांडी बसून सत्ता राबवायची. पाकिस्तानात रोटी मिळत नाही. श्रीलंकेत माकडाचं मांस निर्यात करून श्रीलंकेला जगावं लागलं. तर अमेरिका म्हणत असेल ना बाहेर जा, तर माझं तिथल्या तरुणांना विनंती आहे, 4-2 रुपयाच्या कमाईच्या मागं लागण्यापेक्षा ना या देशामध्ये 2 रुपये कमी देशात काम करा. देश डोक्यावर घेऊन फिरेल. पहलगामचा हल्ला किंवा महाराष्ट्रामध्ये घडणाऱ्या काही घटना या षडयंत्राचा भाग म्हणून केल्या जातात आणि मोदी सत्तेवर आल्यापासून मोदींना या षडयंत्राचा सामना करावा लागलेला आहे. याच्या आधी कधी बोललेलो नाहीये कुठल्या चॅनलवरती. माझ्या चॅनलवरती सुद्धा मी याचं केलेलं नाहीये. पण महाराष्ट्रातल्या 4-5 कोर्टात तरी आरामात मला माय लॉर्ड हजर आहे असं म्हणायला जावं लागतं. पोलीस केस, दारात पोलीस येणे, अटक करण्याची भाषा बोलणे, म्हणजे अटक झाली आहे सुद्धा. म्हणजे भाषा बोलणे काय, माझी अटक झाली आहे सुद्धा. कोर्टात जाऊन आलेलो आहे, जामीन घेऊन आलेलो आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी सारखा मी सुद्धा जामिनावर सुटलेला माणूस आहे. पैसे कमी आणि शिवाय जास्त येतात. म्हणजे माझी आई बहीण याचा उद्धार करणाऱ्या शिवाय असतात. म्हणजे माझ्या वडिलांच्या वरती हल्ला झालाय त्याचा मुद्दा विधानसभेत उचलला गेला होता. माझ्यावरती 2 प्रसंग असे आहेत की जे हल्ल्याचे आहेत आणि ज्यातून मी वाचलोय. सावरकरांनी आपल्या बायकोला सांगितलं होतं तुरुंगात, 4 काटक्या गोळा करून मुलाबाळांची विण विणण्याला तू संसार म्हणणार असशील तसा संसार कावळे चिमण्या सुद्धा करतात. माझ्या देशाच्या संसारापुढे अशी अनेक संसार उद्ध्वस्त होऊ देत. तर 2032 पर्यंत तरी मोदीच पंतप्रधान असतील, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे वयाच्या 80-82 वर्षापर्यंत मोदीच पंतप्रधानपदी राहतील. 85 वर्षापर्यंत मनमोहन राहू शकत होते, तर मोदी का नाही राहू शकत? नमस्कार, मी ॲडव्होकेट श्रुती. मनसोक्त गप्पामध्ये सगळ्या प्रेक्षकांचं खूप खूप स्वागत करते. आज आपल्यासोबत एक खास व्यक्तिमत्व आहे. भारताच्या राजकारणाविषयी, लोकशाहीविषयी आणि राजकारणात मुरलेल्या कसदार व्यक्तींविषयी परखडपणे आपलं मत मांडणारे, विश्लेषण करणारे सुप्रसिद्ध राजकीय विश्लेषक श्री सुशील कुलकर्णीजी. सुशील कुलकर्णीजी, आपलं खूप खूप स्वागत आहे मनसोक्त गप्पामध्ये. आपला राजकीय अभ्यास आणि व्यासंगच एवढा आहे. आपलं परखड मत आपण प्रेक्षकांना सांगता, याचे सखोल राजकारणाचा अभ्यास करून त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शनच होतं आपल्या विचारातून असं म्हणते. पण तुम्ही या क्षेत्रात जे आलात तर काही तुमची प्रेरणा आहे का की राजकारण आणि विश्लेषण त्यातही खास हे क्षेत्र तुम्हाला निवडा वाटलं? व्यासंग वगैरे हा जो विषय आहे ना तो नाही आहे. हा सततच्या कामातून निर्माण झालेली आवड आहे. म्हणजे याला आपण व्यासंग म्हणतो, याला आपण काय अभ्यास म्हणतो, असं काही नाही आहे. ती सततच्या कामातून झालेली आवड आहे निर्माण. आणि प्रेरणा वगैरे असं काही म्हणाल तर ते तसं काही नाही आहे. म्हणजे अगदी सोपं सांगतो. म्हणजे आपण कॉलेजवर जातो आणि जे कॉलेजवर जातात त्या मुलांच्यासाठी आणि एखाद्या मुलीवर प्रेम बसतं त्यांचं, ते सहवासातून झालेलं प्रेम असतं ना. तसं पत्रकारिता ही माझ्या सहवासातून माझ्या प्रेमाचा विषय झालेली आहे. तरुण भारतच्या संपादकांना, विवेक घळसासींना मी त्यावेळेला पत्र पाठवायचो आणि त्या पत्राची उत्तरं मला यायची. मग त्या लहानपणीच किशोर भारत नावाचं सदर चालायचं, त्यात पत्र पाठवायचो. ते छापून यायचं आणि ते जसं छापून यायला लागलं तसं मला ते करावं वाटू लागलं. आणि मग तरुण भारतचा रिपोर्टर म्हणून एक दिवशी विवेक घळसासी माझ्या गावी आले होते. त्यांनी आजपासून तू प्रतिनिधी असं सांगितलं आणि मी प्रतिनिधी झालो. त्या दिवशी पत्रकार झालो. आणि मग त्यात जी रुची निर्माण होत गेली आहे तीच रुची पुढे आयुष्यभर आपण हेच करायचं आहे हे डोक्यात होतं. मध्ये कुटुंबाच्या आग्रहामुळं, जगराटीमुळं, म्हणजे लग्न होणार कसं तुझं हा एक सगळ्यात मोठा प्रश्न असतो एका ब्राह्मण परिवारात. गावातल्या पत्रकारांना कोण पोरगी देणार,
दुसरं काहीतरी करायला हवं असं म्हणून मला एक वेगळ्या नोकरी पण करायला लावली, साखर कारखान्यावर क्लार्क म्हणून. 4-5 महिने केली असेल, सोडून दिली आणि पुन्हा पत्रकारिता सुरू केली. आणि तिथून हा प्रवास सुरू झाला, तो पत्रकारिता सुरूच झाला. त्या गाडीत बसलो ते उतरलोच नाही. त्यामुळं त्या गाडीत कायम बसून आहे. आजही प्रवास तोच चालू आहे. फक्त ती गाडी मध्येच कधीतरी वातानुकूलित होते, मध्येच कधीतरी ऑर्डिनरी होते, कधी डब्बा होते, असा तो बाकी गाडी बदलण्याचा प्रवास आहे, पण प्रवास तोच चालू आहे. गाडी पक्की म्हणजे लास्ट डेस्टिनेशन नाही, पत्रकारिता हे ठरलेलं आहे. ठरलेलं आहे. अरे वा, खूप सुंदर. आता तुम्ही पत्रकारिता करता म्हणजे विश्लेषण, राजकीय विश्लेषण करता, पण असं थोडंसं सुशीलजींबद्दल म्हटलं जातं की मोदीजी म्हणा, RSS संघ, तर तुम्ही याचे समर्थक आहात, तर ते हे काय नेमकं, तुम्ही कसं याबद्दल व्यक्त व्हाल? अगदी स्पष्ट स्वच्छ शब्दात सांगायचं तर मी मोदी समर्थक आहे. मी देवेंद्र फडणवीस समर्थक आहे, कारण ते दोघेही भाजपचे समर्थक आहेत. ते भाजपचे आहेत. मी भाजपचा समर्थक आहे, कारण भाजप हा संघातून निर्माण झालेला आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मी समर्थक आहे, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा देव, देश आणि धर्म, हिंदुत्व, भारत याचा विचार करणारं एक दीर्घकाळ चालणारं संघटन आहे. छत्री नाही आहे पावसाळ्यात आलेली संघ म्हणजे. 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आता तुमचा इंटरव्ह्यू कधी पडणार आहे मला माहित नाही, पण आपण बसलोय ते 12 दिवस आधी, म्हणजे 350 दिवस 48 दिवस आधी झालेत का. 9 वर्ष 348 दिवस म्हणजे 99 वर्ष 348 दिवस झाले. आता 12 दिवस बाकी आहेत. अशा दिवशी आपण बसलेलो आहोत. त्यामुळं 100 वर्ष चालणारं असं जगातलं कोणतंही संघटन शिल्लक नाहीये. बरोबर. स्थापन झालंय आणि आजपर्यंत चालू आहे ते संघ आहे. म्हणजे आमचा मार्ग संघाचा आहे, हिंदुत्वाचा आहे, देव, देश आणि धर्म याचा आहे. त्यात जे जे सहप्रवासी येतील ते ते आपले मित्र आहेत. त्यांच्यासोबत आपण आहोत. कारण तोच विचार करणाऱ्या माणसांच्या मागं बळ उभं केलं पाहिजे, हे तेवढंच आवश्यक आहे. जे जे आपल्या विचाराशी सुसंगतता ठेवतात त्यांना बळ देण्याचं आपलं काम आहे. त्यामुळं हिंदुत्वाच्या विचारधारेतला मी संघ स्वयंसेवक होतो. एकदा संघ स्वयंसेवक झाला की तो पुन्हा कायम आयुष्यभर संघ स्वयंसेवक असतो. संघातून भाजप निर्माण झाली, त्यामुळं आपल्या भाजप मला हिंदुत्वाच्या बंधूसारखी वाटते. आणि भाजपच्या विचारांचा अनुनय करणारी सगळी ही भाजपची लेकरं मला माझ्या परिवारातली वाटतात. त्यामुळं मोदी ज्या मुद्द्यावर निघालेत, आणि माझं स्पष्ट मत आहे, नरेंद्र दामोदरदास मोदी हे नाव असं आहे ज्यांनी या देशाला सशक्त केलंय, समृद्ध केलंय, आवाज उठवण्यासंबंधी, बोलण्यासंबंधीची भावना दिली आहे. तुम्ही जे विश्लेषक, परखड वगैरे शब्द वापरता ना, ती परखडता, ते विश्लेषण, मोदी नावाची शक्ती तिथे आहे म्हणून येऊ शकलं. कुठेतरी व्यक्त होण्याची ताकद मिळाली. त्या ताकदीमुळे मी मोदी समर्थक आहे. त्याच ताकदीमुळे मी देवेंद्र फडणवीस समर्थक आहे. त्याच ताकदीमुळे मी भाजप समर्थक आहे. आणि याची जराही लाज वाटण्याचं कारण नाही आहे. कोणी ना कोणी कोणाचा ना कोणाचा समर्थक असतं. मग पत्रकारातल्या हिंदूंनी आपल्या माणसांचं समर्थन करायचं नाही तर कोणाचं करायचं? म्हणजे उगाच तटस्थपणा आणायचा आणि म्हणायचं की नाही मी तटस्थ आहे. माझं मत आहे, या जगात तटस्थ असा काही प्रकार नसतो. तुम्ही पक्षपाती असतातच. म्हणजे तुम्ही याही बाजूचे नसता, त्याही बाजूचे नसता, तुम्ही तुमच्या बाजूचे असता. म्हणजे तुम्ही तुमच्या बाजूनी पक्षपाती असता. तुम्ही नपुसकलिंगी असू शकत नाहीत या जगात. म्हणजे तरी एक बाजू हा, तुम्हाला तुमची बाजू असते. मी कोणत्या बाजूचा आहे मला माहित नाही. म्हणजे मी भाजपच्या बाजूचा आहे राजकारणात, का काँग्रेसचा विरोधक आहे, की राष्ट्रवादीचा विरोधक आहे, मला माहित नाही. मी माझ्या बाजूचा आहे आणि माझी बाजू ही हिंदुत्वाची आहे. त्यामुळं मी हिंदुत्वाच्या बाजूचा आहे. हिंदुत्व हे संघाचं सगळ्यात मोठं धोरण आहे. त्यामुळं मी संघाचा आहे. आणि संघातून भाजप झालेली आहे तेही याच भूमिकेतून जातात, याला पूरक भूमिका घेऊन पुढे जातात. भाजपची राजसत्ता ही हिंदुत्वाला पोषक आहे.
त्यामुळं माझ्या विचारांची राजसत्ता आली पाहिजे याचा मी ठाम समर्थक आहे. म्हणूनच ती बाजू मांडत असतो. मी विश्लेषण करत नाही, मी माझी बाजू लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो. दॅट्स ऑल. अरे, हे मनसोक्त गप्पामधून कळलं सुशीलजी प्रेक्षकांना की सुशीलजी फक्त बाजू मांडणं म्हणा किंवा विश्लेषण करत नाहीत. तुम्हाला जे पटतंय की तुम्हाला आवडीचा आहे जो मार्ग म्हणा किंवा तुम्ही आता म्हणाले जी विचारधारा त्याचं तुम्ही समर्थन करताय फक्त. त्यामुळे हे जे काय आरोप होतात वगैरे असं काही नाही, विचारधारेचं समर्थन आवडत्या. हो, मी माझ्या विचारधारेचं समर्थन करतोय. मी का नाकारू? जसं रवीश कुमार त्यांच्या विचारधारेचं समर्थन करू शकतात, निखिल वागळे त्यांच्या विचारधारेचं समर्थन करू शकतात, ते हिंदुत्वाला दिवसा डवळ्या वाईट वाईट भाषेत बोलू शकतात. अशी किती पत्रकारांची नावं तुम्हाला सांगू की ज्यांनी स्वतःला तटस्थ म्हणत, धर्मनिरपेक्ष म्हणत. निरपेक्षता म्हणजे काय हो? निरपेक्षता म्हणजे काय? माझ्या दृष्टीने हाही सारखाच आहे आणि तोही सारखाच आहे. याला म्हणावं धर्मनिरपेक्षता. म्हणजे हिंदूंसाठीही माझ्या मनात ममत्व नाही, मुस्लिमांच्यासाठीही माझ्या मनात ममत्व नाही, ख्रिश्चनांसाठीही माझ्या मनात ममत्व नाही, क्रोध नाही तिघांच्याही विषयामध्ये किंवा अन्य धर्मियांच्या विषयामध्ये. याला निरपेक्षता म्हणावं. हिंदू धर्म फालतू आहे आणि हे फार छान आहेत दुसरे, याला निरपेक्षता म्हणत नाहीत, याला चाभरेपणा म्हणतात. आणि या चाभरेपणाच्या विरोधामध्ये बोलणं म्हणजे जर कुणाला हिंदूंची बाजू घेणं वाटत असेल, मी पक्षपाती वाटत असेल तर वाटू दे, हरकत नाही, काय फरक पडत नाही. मी आहे पक्षपाती. म्हणजे हा आरोप म्हणून मी त्या आरोपाला सन्मान म्हणून स्वीकारतो. होय, मी हिंदुत्वाचा पक्षपाती आहे. अगदी सन्माननीय गोष्ट आहे की आपण ज्या धारेचं समर्थन करतो त्यासाठी उभं राहणं. बरोबर आहे सुशीलजी, अगदी खूप छान. आणि हे राजकीय विश्लेषण तर चालतंच तुमचं, म्हणजे पक्षांच्या संबंधात म्हणा किंवा राजकीय नेतृत्व वगैरे. पण आता सध्या जे चाललंय जागतिक पार्श्वभूमीवर आपण पाहतोय, म्हणजे भारतीयांना थोडक्यात काही अडचणी निर्माण झाल्यात. अमेरिकेच्या तिथे फ्रंटवर म्हणू किंवा नेपाळचा एक विषय येतो की जेनझी लोकांनी जे प्रोटेस्ट केलंय, तर त्याकडे कशा दृष्टीने तुम्ही पाहता आणि त्याचे काय इम्पॅक्ट पुढे जाऊन पडू शकतील असं तुम्हाला वाटतं? आंतरराष्ट्रीय संबंधात बाधा पडणार एक वाक्य बोलू. बर. नेपाळनी भारताला फॉलो केलंय. नेपाळच्या जैन झी क्रांतीची प्रेरणा भारतात आहे. आणि अशी जैन झी क्रांती भारतामध्ये 2014 साली रक्तविहीन स्वरूपात घडून गेलेली आहे. घडलेली, अगदी बरोबर. म्हणजे तोच तो परिवार, तीच ती माणसं, एक बाई सांगणार, बाकी सगळे पुरुष ऐकणार. म्हणजे याला त्या स्त्रीवाद्यांनी, फेमिनिस्टांनी आक्षेप घेऊ नये. एक बाई सांगणार म्हणजे एक महिला नेता सांगणार की आता की आता हे तुमचे नेते, आणि सगळ्या पुरुषांनी ते ऐकायचं. अशा स्वरूपामध्ये जे घडत होतं, म्हणजे पहिल्यांदा नेहरू होणार, नेहरू नंतर इंदिरा होणार, इंदिरा नंतर राजीव होणार, राजीव नंतर सोनिया चालवणार, सोनिया नंतर राहुल म्हणणार, सोनिया गांधी म्हणणार अब मेरा बेटा अपने देश को सौंपने जा रही हूं. कोण सांगितलं? मागायला आलो होतो कुणी? सौंपने जा रही हूं, इसे संभालिये. हा देश म्हणजे पाळणाघर आहे की तुमची लेकरं बाळ सांभाळायचं काम आमच्याकडे आहे? ते कुणीतरी शिवतीर्थावरून सांगणार की उद्धव आणि आदित्य तुम्हाला सुपूर्द करतो आहे, तुम्ही यांचा सांभाळ करा. बाळासाहेब सांगणार, सोनिया गांधी सांगणार मी प्रियंका आणि राहुल तुम्हाला अर्पण करते आहे, त्यांना सांभाळा. मग राजीव गांधीला सांगणार इंदिरा गांधी की माझं लेकरू तुम्हाला अर्पित करते आहे. भारतातली जनता म्हणजे काय पाळणाघर सांभाळणारी वाटली तुम्हाला? की तुमची लेकरं डे केअरला तुमच्याकडे सोपवून द्यायची, तुम्ही त्यांना मोठं करायचं, मग त्यांनी आमच्याच बोकांडी बसून सत्ता राबवायची? हे जैन झीला त्यावेळेलाच आवडलं नाही. 2014ला ही पाळणाघर आम्ही नाहीत ही कल्पना मोडीत काढली आणि रक्तविहीन क्रांती करून नरेंद्र मोदी नावाचा एक शासक जो त्यांना आपला वाटतो तो भारताने निवडला. माझं मत आहे एक तप अधिक काळ लागलाय नेपाळला. त्यांची मूळची हिंदुत्ववादी व्यवस्था उलथवून टाकून ज्या डाव्यांनी तिथे आपली सत्ता आणली आणि चीनच्या, अमेरिकेच्या दबावाखाली नेपाळचं राज्य चालवायला सुरुवात केली, याच्या विरोधात बोलू नये म्हणून दाबायला सुरुवात केली. आणि जेव्हा असं दाबलं जातं तेव्हा ते रक्त उफाळून येत असतं. ते उफाळून आलंय. याच्या क्रांतीची सगळी बीज भारतात आहेत. 2014 साली हे घडलं होतं भारतात. हे त्या पोरांनी ओळखलं. देश छोटा असल्यामुळं एवढ्या व्यापक प्रमाणात त्यांना करता आलं नाही, तशी रक्तविहीन क्रांती करता आली नाही, पण त्यांनी रक्त सांडून का होईना, जाळपोळ करून का होईना ती क्रांती केली आहे. त्याचा भारतावर
सुतराम परिणाम होण्याची शक्यता नाहीये, झाला तर फायदाच होईल. आणि आपण जे अन्य देशातल्या सत्ता पालटाबाबत बोलतोय त्याच्याविषयी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे की अशा सत्ता पालटातून त्या देशाची अवस्था काय आहे. भाकरीला महाग आहेत. पाकिस्तानात रोटी मिळत नाही. श्रीलंकेत माकडाचं मांस निर्यात करून श्रीलंकेला जगावं लागलं. तिथली अर्थव्यवस्था माकडाची शिकार करून त्याच्या मांसावर जगली आहे, चीनला निर्यात करून. म्हणजे काय विचार करा कुठल्या लेवलला ती गेली असेल. बांगलादेशची अवस्था काय तुमच्या सगळ्या जगाला ठाऊक आहे, अफगाणिस्तानची अवस्था काय सगळ्या जगाला ठाऊक आहे. असा सत्ता पालट करणारे आणि अर्धवट ज्ञानी लोक जेव्हा सत्ता प्राप्त करू लागतात तेव्हा त्या देशाची अवस्था वाईट होत असते. तुलनेने हा देश किती पुढे जातोय. जो 10व्या क्रमांकावर होता तो पहिल्या 3त आलाय आणि लवकरच तो पहिल्याकडे जाण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणजे आपल्याकडे ती आहेच आहे. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळं भारताला याचा धोका पत्करण्याची गरज नाही. आणि तुम्ही जे अमेरिका निर्बंध हे सगळे विषय बोलताय ना त्यावर सविस्तर मी बोललोय. मोदी डी-डॉलरायझेशनच्या दिशेनं जात आहेत. म्हणजे या जगात विनिमय करताना डॉलरची गरजच पडू नये. आपल्याकडे आता काय आहे, खर तर ही सगळ्यात वाईट बातमी आहे युट्यूबरसाठी. कारण युट्यूबचे पैसे डॉलरमध्ये येतात. डॉलरचे भाव कमी झाला आणि गरजच संपली तर $3,000 म्हणजे $3,000 इक्वल झाले तर आपलं काय खरं आहे. कशा करता करायचं. आज $3,000 मी कमवतो, त्यातून मला ₹90 पैसे मिळतात. 2,70,000 माझ्या खात्यावर येऊन पडतात. त्यामुळे ते बरं तरी आहे. पण ही वाईट बातमी सुद्धा, ही बातमी सुद्धा आनंदाची यासाठी वाटते की माझ्या देशाला डॉलरची गरज पडणार नाहीये. दर्जा आपला सुधारतो. 27 देशांसोबतचे करार असे आहेत आता भारताचे की ज्यामध्ये विनिमयाचं चलन हे एकतर त्या देशाचं चलन आहे किंवा भारताचं चलन आहे. डॉलर नाही लागणार आहे. त्यामुळे परकीय गंगाजळीसाठी डॉलर सेव्ह करून ठेवण्याची गरज नाहीये. भारत डॉलर विक्रीला काढतोय. जेव्हा डॉलर जगभरात विक्रीला, रशिया डॉलर विक्रीला काढेल, भारत डॉलर विक्रीला काढेल, ब्राझील डॉलर विक्रीला, ब्रिक्स सगळा जेव्हा डॉलर विक्रीला काढेल तेव्हा डॉलरची किंमत आपोआप कमी येईल. गरजच नाहीये ना, पुरवठा जास्त. त्यामुळं अमेरिकेच्या निर्बंधाची सुद्धा चिंता करण्याची गरज नाहीये. मी आधीपासून सांगत आलोय आणि आता आपण बघतोय की सातत्याने ट्रम्प आपली भूमिका बदलतात. मेरे दोस्त है वो, बरोबर, इंडिया इज माय फ्रेंड, मोदी तो माझ्या जवळचे आहेत, रोजच काहीतरी. आणि आता 25% अतिरिक्तचे निर्बंध ट्रम्प काही दिवसामध्ये हटवावे लागतील. हो, करेल काय, मरता क्या न करता. कारण अमेरिका हा शक्तिशाली, म्हणजे तो ब्रह्मांडासारखा देश असला तरीही एक गोष्ट विसरून चालणार नाही की आप बनाते क्या हो. म्हणजे एक फिल्मी डायलॉग आहे पाकिस्तानसाठी, साला देश में एक सुई भी नहीं बना सकता और चला है भारत को जीतने. तसं भारत हा एक देश असा आहे ना की ज्या देशामध्ये वैविध्यता आहे, वातावरणाची, उत्पादनांची, संस्कृतीची, या सगळ्याची वैविध्यता आहे. ती वैविध्यता इतर कोणत्याही जगातल्या देशात तुम्हाला बघायला मिळत नाही. आशियाई उपखंडात ती जास्त मिळते. त्यामुळं भारताला ती चिंता करण्याची गरज नाहीये. औषध मिळणं दुरापास्त होईल. अमेरिकेला औषध मिळणं दुरापास्त होईल. सगळ्यात मोठी गोष्ट, तुम्ही कम्प्युटर छान बनवाल, चालवायला माणूस लागेल ना, इंटर की दाबायला तरी माणूस लागतो. सगळ्यात मोठी IT सेक्टरची माणसं जात आहेत ती भारतातून जात आहेत. म्हणजे त्यांचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जे चालतंय ते भारतावर चालतंय. कारण भारताकडे सगळ्यात तरुण मनुष्यबळ आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाहीये भारताला. आणि या उपर अमेरिका म्हणत असेल ना बाहेर जा, तर माझं तिथल्या तरुणांना विनंती आहे, 4-2 रुपयाच्या कमाईच्या मागे लागण्यापेक्षा ना या देशामध्ये $2 कमी देशात काम करा, देश डोक्यावर घेऊन फिरेल. आता जसं तुमचं विश्लेषण आहे, रुपयांचा भाव डॉलरपेक्षा वर जातो, त्याची चिंता करायची गरज नाहीये, घाबरायची गरज नाहीये, काही होणार नाहीये. आपण खूप छान पद्धतीनं पुढे जाणार आहोत. हेच तर मिथक पसरवलं जातो की अवघड होईल, भारताचं अवघड होईल. याचा काही अवघड होत नाही. कावळ्याच्या शापानं ढोर मरत नसतं. या डाव्या लिब्रांडोनी केलेल्या सगळ्या मिथकांचं उत्तर त्यांना पुढच्या काळामध्ये त्यांच्या मोदींच्या कर्तृत्वातून दिसणार आहे. त्यामुळं हा देश परम वैभवम नेतुमेत स्वराष्ट्रम ही शपथ घेऊन येतात. पुन्हा आलं त्याचं मी का समर्थक आहे.
हो. कारण रोज संघस्थानावर संध्याकाळी परमवैभवम नेतुमेतच स्वराष्ट्रम समर्था भवत्वा शिजाते वृषम ही प्रार्थना म्हणायची सवय आहे. हो. त्यामुळे त्या प्रार्थनेला अनुसरूनच परमवैभवाला या मातृभूमीला नेण्यासाठीच मोदी काम करतायत, म्हणून त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे. सुशीलजी, अगदी म्हणजे तुम्ही जेनझीचं म्हणा नेतृत्व नेपाळमध्ये कसं आहे त्याबद्दलही परखड मत व्यक्त केलं. तुमचं परखड म्हणण्यापेक्षा शुद्ध मत म्हणेन मी. आणि अमेरिकेत जे चाललंय की इंडियन लोकांना, भारतीयांना टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही, भारतीय रुपीचाही भाव वधारणार आहे, हे ऐकून थोडीशी तसल्ली जी मुलं अमेरिकेत राहतात त्यांना अगदी नक्कीच वाटणार आहे आपल्या चर्चेतून. पण आता हे मोदींच्या बद्दल आपण बोललोय, RSS बद्दल बोललोय, तर हे आपल्या देशावर जी आपत्ती संकट आलं होतं ना, त्यासाठी मोदीजींनी जे राबवलं ऑपरेशन सिंदूर ज्याला म्हटलं जातं, ज्याची खूप उहापोह चर्चाही होते, तर हे तुमचं काय मत आहे सुशील कुलकर्णी म्हणून? संकट येत नसतात, संकट पाठवली जातात, संकट आणली जातात. त्यामुळं पहलगामचा हल्ला किंवा महाराष्ट्रामध्ये घडणाऱ्या काही घटना या षडयंत्राचा भाग म्हणून केल्या जातात. आणि मोदी सत्तेवर आल्यापासून मोदींना या षडयंत्राचा सामना करावा लागलेला आहे. मग CAAच्या विरोधामध्ये शाहीनबागचं आंदोलन असो, दिल्ली हरियाणा बॉर्डरवर चाललेलं किसान आंदोलन असो, शेतकऱ्याच्या नावाखाली डाव्या लिब्रांडोंनी लाल किल्ल्यावर घातलेला धिंगाणा असो, शेतकऱ्यांच्या नावावर, या शब्दावर मी ठाम आहे, शाहीनबाग सारखं रोड अडवणारं आंदोलन असो, शेतकऱ्यांची मोर्चे असोत, की महाराष्ट्रात आत्ता झालेलं मराठा आरक्षण आंदोलन असो, पहलगामवरचा हल्ला असो, की वेगवेगळ्या निमित्ताने भारतात नेपाळ व्हावा, बांगलादेश व्हावा यासाठी केले गेलेले प्रयत्न असो. या आधी सुद्धा असे प्रयत्न झालेत. गुज्जर आंदोलन पेटलंय हरियाणामध्ये, पटेलांचं आंदोलन पेटलंय, म्हणजे जाट आंदोलन पेटलंय हरियाणातलं, गुज्जर राजस्थानातलं, आणि पटेलांचं आंदोलन गुजरातमधलं. या 3 राज्यामध्ये सुद्धा आंदोलनं झाली. तसा पहलगामचा हल्ला सुद्धा मोदींना नामोहरम करण्यासाठी केलेला होता. दुर्दैवाने या देशातल्या काही लोकांना तिथे आपला जीव गमवावा लागला, आणि ज्या आया बहिणींनी आपलं कुंकू गमावलं त्यांच्यासाठी म्हणून जे अभियान राबवलं गेलं ते सिंदूर अभियान काही कपाळावर सिंदूर परत आणण्यासाठी नव्हतं, पुसलेल्या सिंदुराचा बदला घेण्यासाठी होतं. म्हणजे असं हे जे तथाकथित ते भांडूपचा बडगुंजा तो जो बोलत असतो ना की सिंदूर कसं चालवलं, म्हणजे प्रेक्षकांना कळेल भांडूपचा बडगुंजा कोण म्हटलं की ते लगेच, त्यामुळे ते वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. तर ते या सगळ्या लोकांनी जो गदारोळ केला ना, त्या गदारोळाला, ते गदारोळच याचं प्रतीक आहे की हा पहलगामचा हल्ला सुद्धा घडवून आणलेला होता जाणीवपूर्वक, की भारताची प्रतिमा मलिन व्हावी, असुरक्षित वाटावं, काश्मीर असुरक्षित वाटावा, यासाठी ते घडवलेलं होतं. आणि अशी षडयंत्र वारंवार घडत राहतील, पण त्याचं उत्तर सिंदूरनी मिळतं हे लक्षात ठेवा. या देशाची राजव्यवस्था आपल्याला त्रास देणाऱ्या बायकोला, म्हणजे नैना सहानीला, तंदूरमध्ये जाळणाऱ्या माणसाला वाचवणारी होती. लोकांची विस्मरण शक्ती दांडगी आहे म्हणून लोकांना आठवत नसेल, पण नैना सहानीचं तंदूर कांड आठवा आणि त्याला वाचवणारी राज्यकर्त्यांची जमात आठवा. जे तंदूरमध्ये जाळलेल्या आपल्या बायकोला जाळणाऱ्या माणसाला वाचवणारे असतात ना, त्याला सिंदूरची किंमत कळत नसते. हा सिंदूर आमच्या आत्माभिमानाचं प्रतीक आहे, या देशाच्या अभिमानाचं प्रतीक आहे, त्यामुळे त्याचा अभिमानच आहे. खूप छान अगदी. आणि खरंच आहे, देशाचा आत्माभिमान जपलाच पाहिजे. मग त्याला पक्ष म्हणा किंवा संघ राष्ट्र हे काही त्याला विरोध लागतच नाही. देशाचा अभिमान किंवा स्वाभिमान. खूप सुंदर, छान. आता तुम्ही जे राजकीय विश्लेषणच मी म्हणते सारखं, कारण ते विश्लेषण आणि एवढा सखोल तुमचा अभ्यास आहे, त्यातून विषय कळतो प्रेक्षकांना तुमच्या परखड मतं मांडण्यामधून. तर हे असं करत असताना ज्यावेळी एखादा तुम्ही रिपोर्ट तयार करता म्हणा किंवा एखाद्याचं समीक्षा तुम्ही हे करता, तर त्यावेळी एखादी अशी कधी अडचण आली आहे का, किंवा असा कोणता किस्सा घडलाय, असं काही आहे? अशी अडचण म्हणून नाही, किस्से प्रचंड आहेत, कारण ते एक एक कुठले सांगावे. पण याला विश्लेषण नाही म्हणत पहिल्यांदा मी, म्हणजे मी माझी फक्त अभिव्यक्ती मानतो. मला जे वाटलंय ते मी बोलतो. याला राजकीय विश्लेषण, अनालायझर नाव दिलंय, पण विश्लेषण वगैरे काही नाहीये. जे काही मांडायचं असतं ते मी मांडत असतो. घटना खूप घडलेल्या आहेत, अडचणीचे प्रसंगही खूप आहेत. म्हणजे अगदी पोलीस केस, दारात पोलीस येणे, अटक करण्याची भाषा बोलणे, म्हणजे अटक झाली आहे सुद्धा,
म्हणजे भाषा बोलणे काय, माझी अटक झाली आहे सुद्धा. कोर्टात जाऊन आलेलो आहे, जामीन घेऊन आलेलो आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी सारखा मी सुद्धा जामिनावर सुटलेला माणूस आहे. त्यामुळे मी त्यांना जामिनावर सुटलेल्याविषयी तक्रार करत नाही. मी जामिनावर सुटलेलाच आहे. वेगवेगळ्या कोर्टातून जामिनावर सुटलेला आहे. त्यामुळे मला त्यांच्या त्या जामिनावर सुटल्याविषयी टीका मी कधी करत व्यक्ती स्वातंत्र्याची किंमत म्हणून म्हणजे मी 3 वर्षापूर्वी जेव्हा बोलत होतो तेव्हा मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून कोणी माफ नाही केलं. बर. आता जे म्हणतात ना, बोलल्यावर गुन्हा कसा दाखल होतो, बोलल्यावर कसं होतं, मला नाही कोणी माफ केलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य. मला त्याची जी शिक्षा द्यायची ती दिली आहे आणि ती मी भोगली आहे. याचं सार्वत्रिकीकरण करण्याची माझ्या आयुष्यात मी याच्या आधी कधी बोललेलो नाहीये कुठल्या चॅनलवरती. माझ्या चॅनलवरती सुद्धा मी याचं केलेलं नाहीये. पण महाराष्ट्रातल्या 4-5 कोर्टात तरी आरामात मला माय लॉर्ड हजर आहे असं म्हणायला जावं लागतं. जामीन घेऊन आलेलो आहे. त्याच्यामुळे याच्याविषयी मला आता म्हणजे या प्रसंगांना आठवायला सुद्धा नको वाटतं. आणि आता पुन्हाही हे कदाचित होऊ शकतं याची जाणीव आहे. त्यामुळे बोलण्यासाठी जे होणार असेल ते भोगायला तयार आहोत. काही अडचण नाही, काही फरक पडत नाही. त्यामुळे या अशा प्रसंगांचं स्मरण नको वाटतं, ते करत नाही, एवढंच आहे. तुमचं हे मला खूप छान वाटतं सुशीलजी. मला जे वाटतंय, जे विचार म्हणा किंवा माझी विचारधारा, मला जे पटतंय ते मी बोलणार, बोलून मोकळा. म्हणजे मी विचार किंवा प्रभावाच्या खाली येत नाही. वाटलं मला तुमचं गुण. अनेकांना वाटतं की माझ्याकडे रिसर्चची टीम असेल, मलाही तेच विचारायचं की ते लोक मला मुद्दे काढून देत असतील. मी एक सांगू, दुसऱ्यांनी काढून दिलेल्या मुद्द्यांवर तुम्हाला बोलता येत नाही, जे मनातून बोलतात. त्यामुळं माझा रिसर्च मीच, माझ्या स्टुडिओत बसलेलो होतो आपण, ती डायरी माझी तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल की माझा रिसर्च काय असतो. म्हणजे आपल्याला म्हणजे मुळात 25 वर्ष झालं पत्रकारिता करतोय, त्यामुळं राजकारणातल्या स्थानिक मुद्द्यांचा, जे राज्यस्तरावरच्या मुद्द्यांचा अनुभव आपल्याला असतो. आणि माझ्या सुदैवाने मी या 2 पिढीच्या मध्ये काम केलंय. म्हणजे जी माझ्यासोबत येणारी पिढी होती ती अजून यायची राहिलेली होती, आणि ज्येष्ठांची पिढी, आता जी ज्येष्ठ आहे त्यांचा सुरुवातीचा काळ होता. आणि एक पिढी अशी होती की जी ज्ञानी होती, जे सगळं सांगत होती, त्या पिढीचा शेवटचा काळ होता. या 2 काळाच्या, संधी काळाच्या मधला माझा काळ आहे, सुवर्ण मध्य. तर त्या संधी काळात त्या लोकांचं ज्ञानही मला मिळालं आणि या लोकांची माहितीही मला मिळाली. त्यामुळं आपला आपण करावा विचार, तरावया पार भवसिंधू, हे जसं असतं तसं आपणच आपला रिसर्च करावा आणि तोच मांडावा, ते जास्त बरं असतं. त्यामुळं माझ्याकडे एडिटिंगची टीम आहे, टेक्निकल टीम आहे, रिसर्चवाली टीम नाही आहे. रिसर्चची टीम म्हणजे तुम्हीच आणि मांडणाराही मीच, कारण ते मला पटलेलं असतं, ते मी मांडू शकतो. बरोबर, अगदी. आता हे विचार तुम्ही मांडता, तर थोड्या वेळापूर्वी मगाशी तुम्ही बोललात याआधी की बऱ्याच ठिकाणी मला जावं लागलं, बेल मिळालं, जामिनावर आलोय 4 ठिकाणी वगैरे. पण आता हे असं करत असताना, हे तर झालं कोर्ट केस वगैरे, की म्हणजे विरोधकांनी म्हणू थोडक्यात, ह्या राजकीय याच्यामध्ये विरोधक आले आणि वरती प्रभाव टाकणारे, दाबणारे पण आले. तर हे असं करत असताना, पत्रकारिता म्हणा किंवा तुमची मतं मांडत असताना, असं कधी होतं का की अगदी धमक्या पण आल्यात सुशील कुलकर्णींना, आणि कसं हँडल केलं तुम्ही? घडतं का तुमच्यासोबत किंवा घडलंय का? माझा फोन आहे एक, बर, गुगल पे, फोन पे साठी मी देतो तो. बरोबर. त्यावर पैसे कमी आणि शिव्या जास्त येतात. अरे बापरे. म्हणजे माझी आई, बहीण याचा उद्धार करणाऱ्या शिव्या असतात. त्याच्यावर येणारी कॉल सुद्धा, व्हॉट्सअप कॉल सुद्धा, आता तेही बंद केलेत मी, तेही ब्लॉक केले. ती त्याच स्वरूपाची असतात. एवढंच नाही तर माझ्या मेसेज, फेसबुक, मेसेंजर, इन्स्टा यावरती पण या सगळ्या शिव्यांची लाखोली चालू असते. प्रत्यक्षातल्या धमक्या असतात, फिजिकल थ्रेट जास्त असतो, होता आहे, सगळंच आहे. म्हणजे माझ्या वडिलांच्या वरती हल्ला झालाय, त्याचा मुद्दा विधानसभेत उचलला गेला होता. माझ्यावरती 2 प्रसंग असे आहेत की जे हल्ल्याचे आहेत आणि ज्यातून मी वाचलोय. 3 मिनिटात संपविणारे, भाषा करणारे, ते पण यासाठी सुसज्ज असतात. राजकीय दृष्ट्या ज्यांना मी जास्त त्रास दिलाय ते सुद्धा तुटून पडतात. युट्यूबवर तर मला शिव्या देणारे व्हिडिओ बघितले तर ती 100वर सापडतील. म्हणजे जे मला माझ्या आई बहिणीवर शिव्या घालतात, मला काय
भट, ब्राह्मण, दलाल या सगळ्या शब्दांना वापरणारे आणि यापेक्षाही खालच्या शब्दांना वापरणारे असंख्य व्हिडिओ आहेत. त्यांच्या व्हिडिओवर कधी कम्युनिटी गाईडलाईनचा स्ट्राईक येत नाही, पण माझ्या व्हिडिओवर मात्र कम्युनिटी गाईडलाईनचा स्ट्राईक येतो. हे सगळं होतं. आपण केलेली मेहनत, माझी एकदा चॅनल हॅक करून ती सगळी संपवण्याचा प्रयत्न झालाय. माझं हिंदी चॅनल ऑलमोस्ट गेल्याच जमाय. 2 लाख सबस्क्रायबरवाला चॅनल आहे ते ऑलमोस्ट गेल्याच जमाय. कारण ते आता काठावर आहे, ते कुठल्याही दिवशी बुडू शकतं. या स्थितीमध्ये आहे. म्हणजे त्याचे काँग्रेसच्या चिन्हासारखी अवस्था झाली आहे. ते फक्त हात वर आहे आणि बाकी माणूस आत आहे. अशी अशी माझ्या अनुराधाच्या हिंदी चॅनलची अवस्था आहे. पण हे होणार आहे. म्हणजे असं होणार नाही की आपल्याला लोक शिव्या देणार नाहीत. त्या शिव्यांच्याकडे बघायचं की लाखो लोक तुमच्याकडे आशेनं बघतायत आणि खूप छान म्हणतायत, आणि विश्वास त्याच्याकडे बघायचं. हा प्रश्न आहे. त्यामुळं या शिव्या देणाऱ्या माणसांच्या पेक्षा लाखो लोक अशी आहेत. म्हणजे माझ्या चॅनलच्या व्ह्यूजची संख्या जाते 45 कोटी पर्यंत. खूप छान. तर त्या 45 कोटी व्ह्युअर्सना, म्हणजे 45 कोटी वेळेला व्यक्त केले गेलेल्या भावनांचा विचार करायचा का 400-450 लोकांचा शिव्या देणाऱ्यांचा विचार करायचा. तर मी 45 कोटीला प्रेफरन्स देईल. आणि कारण सावरकरांचं ना, हे घेतले व्रत आम्ही अंधतेने, त्यामुळे ते काम चालू ठेवायचं बस. अद्भुत आहे अगदी. सावरकरी कार्य, तुमच्या कार्याला तर शुभेच्छा आहेतच. आता पूर्ण राजकारणमय आहेत सुशील कुलकर्णी, हे मी पाहिलंय आणि अगदी आवडीने आहे. तुमचा ह्यात इंटरेस्ट अगदी खूप लहानपणापासूनच वाटतं मला तर. पण हे काही म्हणजे आता राजकीय व्यक्तिमत्वांचं थोडक्यात तुम्ही अभ्यास पण केलाय, समीक्षण तर चालूच असतं तुमच्या या क्षेत्रामध्ये. पण असा एखादा नेता जो म्हणजे आताही नाही, आजी माजी जे भाषेत बोलतो ना आपण राजकारण्यांच्या, तर आधीचे जे आहेत ते का आवडतात आणि आताचेही का आवडतात तुम्हाला, आणि का म्हणजे की सुशील कुलकर्णींना त्यांच्यातलं काय आवडतं, तर हे आम्हाला जाणून घ्यायचं. अशी एक नावं मी सांगत बसत नाही. म्हणजे गप्पा मारत मारत एक नावं उलगडतील. तुम्ही तो एक चित्रपट बघितलाय धडकन? त्यात अक्षय कुमारची बायको असते शिल्पा शेट्टी, आणि तिच्या चारित्र्यावर अक्षयची सावत्र आई शंका घेते, आणि तो अचानक बायकोच्या रक्षणासाठी धावून येतो आणि तो म्हणतो की मैं सब कुछ मानने के लिए तैयार हूं, लेकिन ये मानने के लिए तैयार नहीं हूं कि इसकी चरित्र पर डाग है. म्हणजे त्याच्याशी निष्ठा प्रेम नसलेल्या बायकोसोबत सुद्धा ती चरित्रवान आहे हे सांगायला तो पुढे येतो. चित्रपटातल्या प्रसंगांना मी फारसा गांभीर्याने घेत नाही, पण आपल्याकडे कसं आहे, रिअल लाईफ पेक्षा रिअल लाईफला जास्त महत्व आहे, म्हणून रेफरन्स चित्रपटाचे द्यावे लागतात, म्हणून अक्षय कुमारचा द्यावा लागतो. तर इसके चरित्र पर डाग नाही है हे जे खात्रीनं ज्याच्या विषयी आपण सांगू शकतो ना, ती माणसं आवडली पाहिजेत. मग त्यात आत्ताच्यात नाव येतं नरेंद्र मोदी. की आपण खात्रीनं सांगू शकतो. लोक म्हणतात बायको सोडली, नाही, बायको अजाणत्या वयात केली होती आणि राष्ट्रहितासाठी बायको सोडली. पण सावरकरांनी आपल्या बायकोला सांगितलं होतं तुरुंगात, 4 काटक्या गोळा करून मुलाबाळांची विण विणण्याला तू संसार म्हणणार असशील, तसा संसार कावळे चिमण्या सुद्धा करतात. माझ्या देशाच्या संसारापुढे अशी अनेक संसार उद्ध्वस्त होऊ देत. स्वतःचा संसार न उभा करता संघटन, पक्ष आणि देश याला संसार म्हणून उभा करणारा माणूस नरेंद्र मोदी देशहितासाठी सरसावतो, म्हणून तो माझी आवड ठरतो, प्रेरणा ठरतो. जग कितीही तुम्हाला नावं ठेवू देत, देवेंद्र गंगाधरराव फडणवीस बायकोचा आधार मिळत नाही पुढे जायला. म्हणजे त्यांच्या पत्नीची अशी काही कृत्य त्यांच्या मार्गातली अडचण बनतात. जग सोडून द्या, विरोधक काय म्हणतात ते सोडून द्या, पण ज्यांच्या बायकोचीही त्यांच्या मार्गात अडचण होऊ शकते, त्याच्यावरही मात करत माणूस राज्यात सत्ता प्रस्थापित करतो. हिंदुत्ववाद्यांच्या भारतीय जनता पक्षाला मागच्या 30 वर्षात कुणाला जमलं नाही, 3 वेळेला 100 पार नेऊन ठेवतो. 14, 19, 24 तिन्ही वेळेला भाजपला मिळालेल्या जागा 100च्या पुढच्या आहेत. जे तुमच्या जाणत्या राजाला जमलं नाही करायला, पुण्यातल्या तुमच्या म्हणजे पुण्यातल्या जाणता राजाला जमलं नाही,
जे काँग्रेसींना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलंय. अडचणी कितीही येतील पण मी माझ्या मार्गावर चालत राहील हे सांगून स्वतःला नंबर 1 वर ठेवणारा माणूस देवेंद्र फडणवीस म्हणून मला आताच्या राजकारणात आवडता वाटतो. अटल बिहारी वाजपेयी ज्यांनी आपल्या आयुष्याला लख्ख स्वच्छ पाण्याप्रमाणे, नितळ पाण्याप्रमाणे ठेवलं. त्यात पडलेला पैसा सुद्धा तळ गाठेपर्यंत दिसत राहतो आणि तळाशी पडल्यावर सुद्धा दिसतो. त्यामुळे आपल्या आयुष्यातल्या काहीही गोष्टी झाकून न ठेवता सामाजिक जीवन हेच व्यक्तिगत जीवन आहे अशा स्वरूपात त्यांनी मांडलं. त्याला हिंमत लागते. म्हणून राजकारणातले अटल बिहारी वाजपेयी माझ्यासाठी खरोखरच एक दिशादर्शक ठरतात. आपण असं नेहमी म्हणतो की धरावी अशी पाय सापडत नाहीत. कदाचित तशी पाय उपलब्ध असतात पण आपली नजर साफ झालेली नसते. आपण रंगांचा चष्मा घातलेला असतो. पत्रकार झालं की हाच धोका जास्त असतो. लोकांचे दोष जास्त दिसायला लागतात, गुण कमी दिसतात. हिंदुत्वाला सर्वसमावेशक करत त्याचा राजकीय खुबीने वापर करणारे गोपीनाथ मुंडे ज्यांनी भाजपला सर्वदूरपर्यंत पोहोचवलं म्हणून ते महत्वाचे ठरतात. आपण दोष बघायचे नेत्यांच्या मधले की गुण हे ठरवलं पाहिजे. आपला प्रॉब्लेम असा आहे की आपण सगळेच नेत्यांच्या बाबत इतके चूजी झालोत, त्यापेक्षाही समीक्षक झालोत. आपण समर्थक होऊ शकत नाहीत. माझं म्हणणं आहे मला पण समीक्षक म्हणू नका, मला पण समर्थन म्हणा, समर्थकच म्हणा. समीक्षक यासाठी नको की आपल्याला हौस असते दोष दाखवायची आणि आपण आपल्याच माणसांचे दोष दाखवून त्यांच्याच मार्गातली बाधा होत असतो. कमॉन बका म्हणणारा जोपर्यंत कोणी मागं नसतं ना तोपर्यंत माणसं काम करू शकत नाहीत. एक गोष्ट छोटीशी सांगतो. एक अत्यंत कृश मुलगा आणि एक अत्यंत जाड मुलगा मित्र असतात, फिरायला बाहेर जातात. एक जाड मुलगा पाय घसरून विहिरीत पडतो. तो आपल्या मित्राला मदतीची याचना करतो. जाड इतका जाड असतो की तो वाळलेला मुलगा बाहेर काढूच शकत नाही अशी स्थिती असते. पण तो वेल्यांची दोरी करतो. आता बघा वेल्यांची म्हटल्याबरोबर चुकून आलेल्या शब्दावर खाली लोक भाषा प्रभू दुरुस्त करायला लागतील. कुलकर्णी वेलींची म्हणा, वेल्यांची नाही. तर ते वेलींची दोर करतो. वेलींची पण नाही, वेलीची दोर करतो. म्हणजे असं होतं, दुरुस्ती करता करता आशय निघून जातो आणि आपण दुरुस्तीच्या मागे लागतो. हा म्हणजे प्रियकरानं प्रियसीला विचारलं तुझ्या डोळ्यात मी दिसतोय तर माझा चष्मा पण दिसतोय का बघ म्हणल्यासारखं आहे ते. इतकी अरसिकता आपण भाषेच्या नादी लागून करत असतो. असो तो मुलगा वेलीच्या साह्याने बाहेर काढायचा प्रयत्न करतो. तो बाहेर काढतो सुद्धा, तो कृश मुलगा त्या जाड मुलाला. ते गावात येतात आणि गावात आल्यावर तो गावकऱ्यांना सांगतो जाड मुलगा की मी विहिरीत पडलो होतो, दोरी करून याने मला बाहेर काढलं. गावकरी म्हणतात शक्यच नाही, हा एवढा वाढलेला आहे की तुझं वजन पेलूच शकत नाही. तरीही तो म्हणतो की हो यानीच काढलंय. मग गावकरी त्या छोट्या मुलाला विचारतात तू कसं काढलंस? तो म्हणतो काढू शकलो यासाठी की तू काढणार नाहीस असं म्हणणारा कोणीच नव्हता. तू हे करू शकत नाहीस असं म्हणणारा तिथे कोणी नव्हता म्हणून मी काढू शकलो. आपण हे लक्षात घेत नाही आहोत की आपली माणसं काम करू शकतात. आपण यांना काय जमणार आहे, ते काय करणार आहेत असं म्हणून त्या माणसांना नाराज करत असतो. अशा आपल्या माणसांच्या मागे तू करू शकतोस असं आपण नाही म्हणू शकलो तरी तू करू शकत नाहीस असे टोमणे मारून तरी त्याला संपवू नका. म्हणून कुठल्या ना कुठल्या माणसांचे समीक्षक होण्यापेक्षा समर्थक होण्यामध्ये जास्त आनंद आहे. कारण खूप मोठा पल्ला गाठून नेता होत असतो. आपण नेता नाही होऊ शकत ना, मग आपण समर्थक झालं पाहिजे. कार्यकर्ता नका हो पण समर्थक झालं पाहिजे. थोडक्यात पाय खेचू नका, आपण पुढे जाऊ आरामात. अरे वा, खूपच छान अगदी. आणि यात थोडंसं मोटिवेशनलही तुम्ही सांगितलंय की माणसाला जर तू म्हटलं सतत की तू हे करू शकत नाही, म्हणजे निगेटिव्ह जे आहे एखाद्या व्यक्तिमत्वाबद्दल ते न बोलता ती आपण थांबवली पाहिजे, त्याची मेहनत पाहायला पाहिजे. आणि सपोर्ट थोडक्यात जे तुम्ही म्हणताय, समर्थन म्हणजे काय तेच तर. अगदी खूप छान.
आता नेता कोणता आवडतो हेही तुम्ही सांगितलं आणि सुंदर कारण दिली आहेत त्याची, की का हा नेताच का आवडतो, आणि त्या नेत्याचा आता सध्या जागतिक राजकारणावरती पण प्रभाव आहेच, तुम्हाला जे नेतृत्व आवडतं. आणि आपण पाहिलं की हे हे जे तुमचं क्षेत्र आहे त्यात धमक्या येतात, तुमच्यावर काही केसेसही झालेले आहेत, आणि खरेपणाची म्हणा, समर्थनाची, तुम्हाला जे आवडतं त्या मार्गाची बाजू तुम्ही धरता, तर बरंच तुम्हाला बलिदान पण द्यावं लागलंय आणि काही गोष्टींची झळही बसली, अगदी फॅमिलीपर्यंतही म्हणतात. तरी पण हे कार्य जे आहे परखड यासाठी म्हणते कारण ह्यामध्ये तुम्ही जसं म्हणालात की 4 करोड का 48 करोड आपण आता जे म्हणालात ना तुमचे समर्थक फॉलोअर आहेत, ह्यांना खरं नॉलेज जे आहे ते मिळतं, त्यासाठी तुम्ही प्रयत्नरत आहात आणि खूप आम्हाला तर आवडतोच तुमचा हा प्रयत्न. आपण भारताला जे पाहतोय आता, तुम्ही जे जेनझीला पण सांगितलं, जेनझीच आपले जे आता अमेरिकेतही राहतात जास्त तेच सफर होतात, आणि नेपाळचंही आपण बोललो. पण आता भारताचं जे राजकीय नेतृत्व म्हणा किंवा राजकारणी जे धोरण आहे जागतिक पातळीवर, आता पाहतो सगळीकडनं रिस्ट्रिक्शन्स येत आहेत, आणि आपले मोदीजी प्रयत्न तर करताच आहे की भारताला कसा फायदा होईल, अगदी चायनासोबत सुद्धा सोबत जाऊन काय करता येईल चांगलं असं आपण पाहतोय. तर तुम्हाला असं काय वाटतं की भारताचं जे आहे अर्थकारण म्हणा किंवा जे व्यावसायिक आपण पाहू, तर हे कसं राहील, हे जे बंधनं घातली गेली आहेत, किंवा आपण अलायन्स जसं राजकारणात असतं तसं चायनाशी करतोय, थोडंसं रशियाशी असं करतोय, तर ते काय राहील उज्ज्वल भविष्य असं वाटतं तुम्हाला? बंधनं कुठे घातलीत? थोडीशी बंधनं येतात कसली? की जेव्हा टॅक्स म्हणा काय थोडं काय काय त्यात आहे बंधन काय? चा विरोध. म्हणजे माल अमेरिकेला पाठवायचा आहे हा, आणि आपण पाठवलेल्या मालावर अधिकचा टॅक्स लावून अगदी अमेरिका आपल्या नागरिकांना विकणार आहे. विकणार आहे. हा, बरोबर आहे. झळ कुणाला आहे? आता झळ आपल्या पण नागरिकांना, अमेरिकन नागरिकांना आहे. अमेरिकन नागरिकांना आहे, तिथल्या औषधं विकत घ्यावीच लागतील, त्याला टॅक्स नाही लावला त्याने. बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्याला तिथे महाग मिळणार आहेत, आणि या अमेरिका घेणार नसेल तर मुळात सगळ्यात मोठी गोष्ट मला अशी विचारायची आहे की अमेरिकेची लोकसंख्या किती आहे? हा, मूळ लोकसंख्या तशी कमीच आहे. सगळी अमेरिका 30, 34, 32 कोटी 35 कोटी पर्यंत जाईल. अगदी भारत 140 कोटीचा आहे, हो. आता जास्त आहे. हो. आमच्याकडं दर वर्षाला अमेरिकेची लोकसंख्या वाढते. हम्म. म्हणजे एक अमेरिका आम्ही पैदा करतो दर वर्षाला. बरोबर. आणि या सगळ्याला पर्याय म्हणून जे काही ब्रिक्स मिळत आहेत ना, म्हणजे आम्हाला सगळ्यात आमचं मोठं आयातीचा खर्च होतो तेलावरती, तो आम्ही रशियाकडून खर्च घेतोय. हो. त्यामुळे आमचे 20-30% पैसे वाचतायत. हम्म. हा काय फरक पडला? हम्म. आणि ते भारतीय हटाव जे चाललंय ते आता सध्या ते काय कसं बघ- काय काय फरक पडेल त्याने? थोडक्यात काही लाख लोक भारतात परत आली असं गृहीत धरा, हा, त्याचा फटका कोणाला आहे? त्याच देशांना. अहो, आमच्याकडं काही लाख तर बेरोजगार आत्ताही पडून आहेत, आणि पुन्हा 20 लाख 40 लाख होतील. इथं आल्यावर ते काहीतरी काम करतीलच की. म्हणजे बरोबर. नंगा नाहेगा क्या निचोडेगा क्या. हम्म. बेरोजगारीत आमच्या भर पडली, म्हणजे माफ करा हे जरा चुकीचं उदाहरण ठरेल, पण आणखी भर पडली तर फरक काय पडणार आहे? पण तिथलं ब्रेन निघून येतो त्याचं काय? ते आहे, बरोबर आहे. आग लगी है तो दोनों तरफ लगेगी ना. बरोबर. त्यामुळे नुकसान भारताचंच होणार आहे असं गृहीत धरायची गरज नाहीये. अमेरिका नुकसान त्यांचं पण होणार आहे. हाट्यात जास्त अमेरिका जास्त जाणार आहेत ते, बरोबर. कारण त्यांच्याकडे कमी आहे, खरं आमच्याकडे जास्त आहे. आम्हाला चटणी भाकरी खाऊन जगायची सवय सवय आहे, आहे. आम्ही जगू. हो, खरंच आहे किती अगदी. ते सलील कुलकर्णीचं गाणं आहे ना संदीप खरेचं, हम्म. एवढंच ना एकटे जगू, जगू लागेल. खूप सुंदर भारतीयांचं. तुमचं हसं आमचं रडू, एवढेच ना एकटे जगू. काय आम्हाला सवय आहे याची करण्याची. खरंय खरंय अगदी. आता 2029 जे आता इलेक्शन्स येत आहेत, निवडणुका, तर तुम्हाला असं काय वाटतं की कुठली गोष्ट जास्त प्रभावी राहील, म्हणजे इम्पॅक्टफुल जे म्हणतात तुम्ही राजकीय भाषेत, तर ते असं काय ठरेल वाटतं? अजून त्याला 3 वर्ष आहेत, तरी 3.5 वर्ष आहेत. एक आणि 3.5 सध्याचं वर्षामध्ये वारं- 3.5 वर्षामध्ये काय इम्पॅक्ट ठरेल? 3.5 वर्षात देशात आमूलाग्र स्थिती बदललेली असेल आणि कोणताच इम्पॅक्ट शिल्लक राहणार नाही. अरे बर. आणि हे लक्षात ठेवा की मोदी पुढच्या वेळेला असतील का, हा एक प्रश्न असेल. तर 2032 पर्यंत तरी मोदीच पंतप्रधान असतील, एवढं लक्षात ठेवा. बर. म्हणजे वयाच्या 80-82 वर्षापर्यंत मोदीच पंतप्रधानपदी राहतील. 85 वर्षापर्यंत मनमोहन राहू शकत होते, तर मोदी का नाही राहू शकत? मोदी का नाही? साधं सोपं गणित आहे. त्यामुळं इम्पॅक्टचा मुद्दा हाच आहे की मोदी पंतप्रधान राहतील की नाही, तर राहतील. 2032-33 पर्यंत तरी मोदीच असतील. अगदी. मग आता तुम्ही 32-33 म्हणजे पुढच्या निवडणुकीचे भाकीत केलंय. 2029ला भाजपचाच यश आहे. अगदी निर्विवाद. सुशीलजींचं भाकीत आहे हे. प्रेक्षकांना सांगेन की 2032 पर्यंत श्री नरेंद्र मोदीजीच पंतप्रधान राहतील, आणि हे तुमचं समीक्षण आहे त्यामुळे नक्कीच विश्वासार्ह असंच आहे.
सुशीलजी, तुम्ही एवढं निर्भयपणे पत्रकारिता करता, समीक्षण करता आणि म्हणजे तशी तुमची जिद्द आहे आणि परखड मतही व्यक्त करता. पण आज जे पत्रकार आहेत, पत्रकार म्हणजे म्हणू मीडियामध्ये आहेत किंवा अगदी सगळ्याच माध्यमांमध्ये जी पत्रकारिता चालते त्याची नवीन येणार आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता नवीन पत्रकारांना? माध्यमांचं स्वरूप बदलत चाललंय. बर. प्रिंट मीडिया काही दिवसात कालबाह्य होईल. हं. कारण त्याच्यावर होणारा खर्च, त्याची आवश्यकता, त्याची उपलब्धता या सगळ्याचा विचार केला तर तो कालबाह्य होईल. भाषिक मर्यादा पण आहेत. म्हणजे महाराष्ट्रातला माणूस जाऊन हिंदी भाषिक वर्तमानपत्र, इंग्रजी भाषिक वर्तमानपत्र किती वाचेल, याला मर्यादा आहे. म्हणजे मर्यादा अशी आहे की मी एक गणित सांगत असतो नेहमी की या देशाची लोकसंख्या 140 कोटी, त्यातले 80% आपण साक्षर धरू. म्हणजे 140 कोटीच्या कुटुंबाची संख्याचा विचार केला तर ते 4 न केलं तर साधारणतः 25 अधिक 10 35 कोटी. 35 कोटीचे 80% साक्षर धरले तर साधारणतः 2.5 आणि 4 म्हणजे साधारणतः 2.5 कोटीच्या वर 260 270 पर्यंत साक्षर कुटुंब. म्हणजे एंटायर प्रिंट मीडियाची वाढण्याची मर्यादा आहे 2,60,00,000 2,70,00,000. टीव्ही ही जास्तीत जास्त 3.5 कोटी घरापर्यंत जाऊ शकेल. पण मोबाईल हे मार्केट 150 कोटीपर्यंत आहे. प्रत्येकाकडे मोबाईल आहे. तर मीडिया हा मोबाईलवर येतोय आणि मोबाईलवरचा मीडिया हा डिजिटल मीडिया असणार आहे. वेबसाईट्स, यूट्यूब, फेसबुक, इन्स्टा, अजून काय नवी येतील ते मोबाईल ऍप्लिकेशन्स, OTT प्लॅटफॉर्म. चित्रपटांचा व्यवसाय सुद्धा OTT कडे वळला आहे. तर या सगळ्याला ओळखा, आपल्यातल्या प्रतिभेला ओळखा आणि त्या प्रतिभेला ओळखून या प्लॅटफॉर्मवर शिफ्ट व्हा. जुन्या परंपरागत मार्गात अडकून राहाल तर शेवटी नैराश्य येतं आणि ते नैराश्य म्हणजे या मार्गावरही तुम्हाला 2-3 वर्ष लागतील करायला. तर ते नैराश्य येऊ नये यासाठी आत्ताच प्रयत्नरत राहा. कारण तुम्हाला मिळायला सुद्धा, यश मिळायला सुद्धा 2-3 वर्ष लागतात. आता तुम्ही पत्रकार नाही पण पत्रकारितेसारखाच एक पॉडकास्ट, मुलाखती घेऊन टाकण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्याला मनसोक्त गप्पा नाव दिलंय आणि या अशा प्रयत्नांना बळ देण्याचं काम पण झालं पाहिजे. त्यामुळे लोकांनी या चॅनलला सबस्क्राईब करावं अशी माझी विनंती तर आहेच आहे. तर या नव्या पत्रकारांनी आता नव्या वाटा चोखाळणे आणि त्याच तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, हे बोलले असं, तुम्हाला काय वाटतं, अशा फालतू गोष्टीत न अडकता आता मला काय वाटतं हे जास्त मांडणं आवश्यक आहे. लोकांना काय वाटतं हे मांडणं आवश्यक आहे. उगीच सोम्या बोलला म्हणून गोम्याला काय वाटतं विचारायचं, गोम्या बोलला म्हणून ढोम्याला काय वाटतोय ते विचारायचं आणि ढोम्या काय बोलला हे परत सोम्याला येऊन सांगायचं आणि तुला काय वाटतं विचारायचं. तुला काय वाटतं ही चक्र पूर्ण करण्यापेक्षा या तुम्हाला काय वाटतं या चक्रामध्ये मला काय वाटतं आणि लोकांना काय वाटतं हे आपण विसरून जातो. तेवढ्यापुरतं बघावं असं मला वाटतं. आणि खूप छान सल्ला दिलात तुम्ही सुशीलजी की बंधनमुक्त पत्रकारिता कशी करावी, अगदी दडपण न येऊ देता होऊ घातलेले पत्रकार न होता हाडाचे पत्रकार कसं व्हायचं हे थोडक्यात मनसोक्त गप्पामधनं सुशील कुलकर्णी यांनी आपल्याला सांगितलंय. आणि खूप सुंदर आणि हटके अशा गप्पा आज आम्ही मनसोक्त गप्पामध्ये केल्यात आणि नक्कीच आपल्या सगळ्यांना आवडला असणार आहे. कमेंट्समध्ये आपले अभिप्राय तर आम्हाला द्याच तुम्ही. आणि त्याचबरोबर जसं सुशीलजी म्हणाले आम्हाला बळ यावं असे विविध विषयांवर चर्चा घडवून आम्ही आणाव्यात, विविध दिग्गजांसोबत भेट आपली घडवावी, संवाद व्हावा, यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. धन्यवाद.